जय शिवराय मित्रांनो, हे गोवा आहे. हो, तेच गोवा जे त्यांच्या सुंदर समुद्रकिनारे, रात्रीचे जीवन आणि इतर स्वातंत्र्याने भरलेल्या जीवनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. आज येथे मजा आणि आनंद घेण्यासाठी आणि मुलींचे शांत आणि गुन्हेगारीमुक्त वातावरणासाठी उत्तम ठिकाणे आहेत. तर आज आपण तुम्हाला गोव्याच्या अनोख्या जगात घेऊन चाललोय. अरबी समुद्राच्या विशाल किनाऱ्यावर वसलेले गोवा हे भारतातील सर्वात लहान आणि कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी एक आहे. पणजी शहर हे त्याची राजधानी मानले जाते, जिथे वातावरण इतके अनुकूल आणि सुरक्षित आहे की तुम्हाला कोणत्याही बंधनातून मुक्त वाटेल. जर तुम्ही पणजी शहराच्या सहलीला गेला असेल जर तुम्ही तिथे गेलात तर जुन्या रस्त्यावर फिरायला विसरू नका, कारण येथे बांधलेल्या रंगीबेरंगी इमारती तुम्हाला वसाहतवादी काळाची आठवण करून देतील. या सर्व व्यतिरिक्त हे शहर त्यांच्या चर्च, कॅसिनो आणि त्यांच्या चमकदार आणि सुंदर नाईट लाईफसाठी जगभर प्रसिद्ध आहे. गोव्याच्या संस्कृतीत भारतीय आणि पोर्तुगीज परंपरांचे एक अनोखे मिश्रण दिसून येते. गोव्याला भारताचे दारूचे केंद्र देखील म्हटले जाते, कारण संपूर्ण भारतात येथे सर्वात स्वस्त वाईन उपलब्ध आहेत. तसेच काही लोक येथे फक्त वेगवेगळ्या प्रकारचे वाईन पिण्यासाठी येतात. तथापि, जर आपण गोव्याच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर आज हे राज्य पायाभूत सुविधांच्या बाबतीतही भारतातील एक विकसनशील राज्य आहे, जिथे मोठे पूल आणि रस्त्यांचे जाळे उभारले जात आहे. तसेच गोव्यात तांदूळ आणि काजू मुबलक प्रमाणात घेतले जाते आणि येथून संपूर्ण भारतात निर्यात केले जातात. काजू हे गोव्यातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक आहे. याशिवाय येथे कोकोची देखील लागवड केली जाते, ज्यावर प्रक्रिया करून चॉकलेट बनवले जाते. सुमारे 37.02 चौरस किलोमीटरचे विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेला गोवा हे एक अद्वितीय राज्य आहे, जिथे 40 लहान मोठे समुद्रकिनारे आहेत. जर आपण येथील सध्याच्या लोकसंख्येबद्दल बोलले तर गोव्याची एकूण लोकसंख्या फक्त 15 लाख पर्यंत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गोव्याचे दरडोई उत्पन्न संपूर्ण भारतात सर्वाधिक मानले जाते. येथे मूळ लोकांना गोवी म्हणतात, जे पर्यटकांबद्दल खूप मैत्रीपूर्ण आणि आदरशील आहेत. जर तुम्हाला गोव्याचे खरे सौंदर्य पाहायचे असेल तर तुम्ही सनबर्न फेस्टिवल आणि येथे वार्षिक कार्निव्हल फेस्टिवल देखील सहभागी होऊ शकता. गोव्याच्या या फेस्टिवलमध्ये रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले लोक रस्त्यावर अद्भुत फ्लोट्स काढतात आणि ढोल वाजवून त्यांची सजावट करून कला प्रदर्शित करतात. पोर्तुगीज राजवटीत सुरू झाले, जे सुमारे 500 मध्ये प्रचलित होते. 100 वर्षांची जुनी परंपरा आहे. आज ख्रिश्चन समुदायाद्वारे ती विशेषतः साजरी केली जाते. आणि आता आपण गोव्याचा इतिहास जाणून घेऊया. हो, या राज्याचा इतिहास स्वतःमध्ये खूप अद्वितीय मानला जातो. प्राचीन काळी हे प्रदेश मौर्य साम्राज्याखाली होता. नंतर 7 चालुक्य आणि कदंब राजांनी त्यावर राज्य केले. त्यानंतर 1498 मध्ये वास्को द गामा भारतात पोहोचला. त्यानंतर 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा काबीज केला. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला असला तरी गोवा अजूनही पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. 1961 मध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन करून विजय सुरू केले आणि गोवा पोर्तुगीज सैन्यापासून मुक्त केला. आता शेवटी गोवा राज्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. तर सर्वप्रथम गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याबद्दल बोलूया, कारण गोव्याचा आत्मा इथे राहतो. कालांगुटा समुद्रकिनारा हा इथे सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. दिवसा कडक उन्हात वाळूवर चालणे, नारळ पाणी पिण्याची मजा आणि रात्री समुद्रकिनाऱ्यावर कॅन्डल लाईट डिनर करण्याची चव तुम्हाला गोव्याच्या 2 समुद्रकिनाऱ्यावर अनुभवायला मिळेल. तर जर तुम्हाला शांतता आवडत असेल तर तुम्ही येथे पोलोमाय समुद्रकिनाऱ्यावर आणि समुद्रकिनाऱ्यावर जावे. येथील सूर्यास्त पाहून तुमच्या मनाला शांती भरून जाईल. जर तुम्हाला रात्रीची पार्टी करायची असेल तर अंजुना समुद्रकिनारा नाईट क्लब आणि कॅफेमध्ये जा. रात्रभर मजा करा. येथे ऐतिहासिक वारसा आणि किल्ले हे देखील आकर्षणाचे एक मोठे केंद्र आहे. जर तुम्हाला इतिहासात रस असेल तर तुम्ही चापोरा किल्ल्याला भेट देऊ शकता, जिथून दिसणारे दृश्य आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा.